उन्हाच्या झळा वाढताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ। उन्हाळा आणि सणांमुळे आईस्क्रीम, दही, ताक, लस्सी, श्रीखंडाच्या मागणीमध्ये वाढीचा अंदाज। या पदार्थांच्या खरेदी दरातही 1 ते 2 रुपयांच्या वाढीची शक्यता। भाडोत्रींची माहिती आता मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर अपलोड करणं बंधनकारक। अॅग्रीमेंट सुद्धा अपलोड करावं लागणार। माहिती न दिल्यास होऊ शकतो गुन्हा दाखल। राज्यभरातील महामार्ग, द्रुतगती महामार्गावर आता फास्टॅगद्वारे टोल वसुली। MSRDCचा टोल नाक्यांवरच्या हायब्रिड मार्गिका 1 एप्रिलपासून बंद। फास्टॅग नसेल तर वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागेल। शास्त्रीनगरमध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडा जेलमधला मुक्काम आणखीन 3 दिवस वाढला। गौरव आहुजाच्या जामीन अर्जावरची सुनावणी 20 तारखेला होणार। ऊसाची FRP एक रकमीच देण्याचे कोर्टाचे आदेश। राज्य शासनाचा टप्प्याटप्प्याने FRP देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून रद्द। राजू शेट्टींच्या याचिकेनंतर कोर्टाचा आदेश। बीडमध्ये विमानतळाची अजित पवारांकडून घोषणा। धनंजय मुंडेंनी मानले अजित पवारांचे आभार। दादांचा व्हिडिओ ट्विट करत आभार मानले।